विवेकचं माहेर आहे जवळपास लालबाग. खूप उत्साह आहे प्रत्येक गोष्टीत आणि त्यात डान्स म्हटल्यानंतर मी मायकल जॅक्सनला हरवू शकतो एवढा मी वाईट डान्सर आहे. नमस्कार, मी दीपाली माते आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. खरं तर प्रेमानंतर लग्न अशी कॉन्सेप्ट घेऊन पार्थ आणि काव्य आलेले आहेत आणि आता वरात निघालीये. काय जोशात डान्स केलाय, माय गॉड, सॉलिड एनर्जी आहे त्या दोघांमध्ये. जोशात आपली मालिका चालली आहे, रसिक मायबापांनी डोक्यावर घेतली आहे, तर आम्ही सुद्धा हा माहोल डोक्यावर घेणं गरजेचं होतच. तो आम्ही घेतला, आम्ही एन्जॉय करतोय. येस, खूप मजा येते अगं, खूप मजा येते. आणि मुळात काव्यार्थ आणि जीवनदिनीची वरात आहे हे जेव्हा सोशल मीडियावर आपल्या स्टार प्रवाह वाहिनीने टाकलं, त्यानंतर एवढी लोक जमा झाली आहेत आणि तेही आमच्याबरोबर नाचतायत आणि आम्हाला एनकरेज करतायत एका अर्थी. आणि लग्नानंतर शुभेच्छा देण्यासाठी हे सगळे आलेले आहेत, जमलेले आहेत. खरंच खूप आनंद आहे ह्या सगळ्याचा. पण ही वरात आणि मेन म्हणजे मराठमोळा ठिकाणी आपला लालबागचा हा एरिया आहे आणि जिथे खूप मराठी माणसं राहतात, तिथे येऊन आणि या क्राऊड सोबत तुम्ही बघून त्यांच्या सोबत नाचल्यात तर असं म्हणायला हरकत नाही, कारण तेही तेवढंच एन्जॉय करत होते. येऊन प्रत्येक जण खरे प्रेक्षक तुम्हाला लाईव्हली भेटतायत, कसं वाटतं? म्हणजे मेडअप नाहीये. हा, डेफिनेटली अगदी काय म्हणू, शिद्दतचे प्रेम आहे त्यांचं आपल्या सगळ्याच मराठी मालिकांवर. आणि मुळात लालबाग आमच्यासाठी थोडं खास होतंच आम्हा सगळ्यांसाठी, कारण आमच्या विवेकचं माहेर आहे जवळपास लालबाग. ऋजुताताई बराच काळ म्हणजे जेव्हा ती मुंबईत शिफ्ट झाली तेव्हा बराच काळ ती परळला राहिली होती, त्याच्यामुळे ती सुद्धा आज थोडी नॉस्टॅल्जिक आहे. इनफॅक्ट हे सगळे आपला मराठी, अस्सल मराठी ऑडियन्स बघून आम्हाला खरंच हुरूप आलाय की आता अजून काहीतरी चांगलं दिलं पाहिजे बाबा. वा असं आहे. दोघांचा लुक एकदम सॉलिड आहे. तिकडे जीवा आणि नंदिनीने आणि एक मस्त छान कलर कॉम्बिनेशन केले, तुम्ही छान केलंय. काय एकंदरीत कॉन्सेप्ट आहे मराठमोळी तर पूर्ण मला पाहायला मिळते, पण कुठेतरी तुमचा हॅशटॅगही तुम्ही वापरलाय तुमच्या लुकमध्ये. तर काव्या, आमच्या देशमुख आडनावाला साजेसा पेहराव करावा असा विचार होता डोक्यात आणि तसा आज आम्ही प्रयत्न केलेला आहे. अस्सल मराठमोळा पेहराव आम्ही करायचा विचार केला होता आणि तो आता कसा आणि किती अचीव केला आहे आम्ही आणि तो तुम्हाला कसा वाटत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहून द्या. यस, पण तो हॅशटॅग माझ्या मते तुझ्या पाठी तू तो काव्यार्थ केलेला आहेस. तुम्ही काय माझ्या सुद्धा पाठीशी काव्य आहे म्हणून मी काव्यार्थ लिहिलं नाही. आणि आमचे काव्यार्थ फॅन्स आमच्या दोघांच्याही पाठीशी आहे. हे ह्याचं सिम्बॉलिझम आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, पण पार्थ, जी काय एनर्जी मला बघायला मिळाली आहे तुझी, म्हणजे कमाल. किती एन्जॉय केलं आणि ठरवून आल्यात का वरातीत काय करायचं? कारण जीवा पार्थ करून तुम्ही दोघे माझ्या मते जास्त नाचत होतात. जीवा आणि नंदिनी तिथे मागे होते, पण मला असं वाटलं भाऊ जोशात नाचतील आणि बहिणी, पण मला जोड्या गाजल्यात. जोड्या गाजलेल्याच आहेत, तो काही विषय नाहीये. पण काय आमच्या दोघांचे गुणधर्म जुळतात. एक्झॅक्टली. धिंगाणा या बाबतीत आम्हाला बघायला मिळालं. धिंगाणा घालायला तुम्हाला ते धिंगाणा आपल्या कार्यक्रमातही दिसला असेल. आम्हाला खूप उत्साह आहे प्रत्येक गोष्टीत आणि त्यात डान्स म्हटल्यानंतर मी मायकल जॅक्सनला हरवू शकतो एवढा मी वाईट डान्सर आहे. तर पण हे आपलं वरातीतला डान्स याला कोणी बीट करू शकत नाही. बरोबर. हा, पण काव्या, माझ्या मते तू सगळी पुढची कसर आत्ताच भरून काढली. लग्न जे काही येणार आहे त्या वरातीतला जो काही जी काही कसर आहे ती आत्ताच तू भरून काढलीस असं म्हणायला हरकत नाही. अरे बापरे, हा हरकत नाही. पण तुला सांगू का, काव्या आणि पार्थचं जे काही स्ट्रगल झालंय लग्न आधीचं आणि आता फायनली दे आर गेटिंग मॅरिड आणि तेही ह्या एवढ्या मोठ्या गाजावाजामध्ये, तर मग कशाला सोडायची, नाचलंच पाहिजे. ओके, पण आता बापरे, यांची एनर्जी म्हणजे याला कोणी बीटच करू. पार्थ आणि काव्याच्या वरातीत आम्ही नाचणार नाही तर कसं होणार? नाचलंच पाहिजे. पण आता वरातीनंतर पुढे काय? एक जण आम्हाला ही वरात पाहायला मिळाले, आता पुढे काय होणार? दिल थांब के बैठिए, नवीन एपिसोड्स येणार आहेत. ते थोडा आहे ना, अपने कुर्सी की पेटियां बांध के. पण पार्थ, तुझ्या लाडके प्रेक्षक आहेत, बरेच मंडळी येऊन भेटतात, काय सांगतात का एकंदरीत ते ऐकायचं आम्हाला. त्यांना एकंदरीत मालिका खूप आवडतीये. भरभरून प्रेम म्हणजे प्रतिसाद जो येतोय तो मी शब्दात नाही मांडू शकत आहे.
इतकं भरभरून प्रेम मिळतंय. म्हणजे DM कमेंट्स हे आता लाईव्ह जो रिस्पॉन्स येतो तो काहीच्या काही आहे. सासू आणि सुनेचं प्रेम जे काही मी पाहिलंय, सासरे आणि सुनेचं प्रेम पाहिलंय. कमाल, त्या दोघांना घेऊन एक वेगळी एनर्जी येते. ज्ञानदा खरं म्हणायला गेलं तर. खरंच सांगते तुला, आमच्या सेटची एनर्जी रुजुताताई आणि अविदादा आहे. जेव्हा ते दोघं असतात सेटवर तेव्हा एक काहीतरी वेगळीच ऊर्जा सेटवर असते. आणि आम्ही आमचा तेवढा मानही आहे त्यांना आमच्याकडून, किंवा तेवढा रिस्पेक्टही आम्ही त्यांचा करतो. पण इक्वली त्यांना हे क्रेडिट आहे की आम्ही जो रिस्पेक्ट त्यांना देतो किंवा सिनियर आहेत असं आमच्यावर तडफड येऊ नये म्हणून ते खूप प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते. येस, आणि माझ्या मते हे तुमचे फॅन्स आहेत जे तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे किंवा असे जे काही भेटतात. ज्ञानदा, काव्यार्थाचं प्रेम एक वेगळंच आहे प्रेक्षकांमध्ये. सो ते जेव्हा भेटतात तेव्हा एकंदरीत काय सांगतात किंवा काय गप्पा गोष्टी आता तुला एकदम पटकन काहीतरी सांगून जातात, काय सांगतात? अगं त्यांचं हेच म्हणणं आहे की दोघंही एकमेकांना प्लीज सोडून जाऊ नका. तुम्ही दोघं वेगवेगळे आम्हाला बघायला आवडतच नाही. तुमची पेअर आम्हाला आवडते. मला असाच नवरा हवा आहे किंवा मला अशीच बायको हवी आहे. हे सगळे फीडबॅक्स येत असतात आणि मजा येते आम्हाला हे सगळं ऐकून बघून. लग्न पण एवढंच ग्रँजर होणार आहे का? लग्नाची आम्हाला खूप उत्सुकता आहे. तेच म्हटलं थोडं थांब थोडं. काय तुला नंतर इंटरव्ह्यू घेऊन यायला आली तेव्हा काहीतरी बघायला मिळेल. ओके, मी आता सांगायचं तू काहीतरी एक्सपेक्टेशन घेऊन यायचे तसं नको. बरं. हे धमाका दिसेल. चालेल. आता ही वरात तुम्ही एन्जॉय करा आणि थँक्यू सो मच.